नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। टोरंट जलविद्युत प्रकल्प रद्द करा, शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीची मागणी। तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन। कर्जत तालुक्यात होऊ घातलेला टोरंट जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली। घोषणा देत शासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला। महिला आघाडीच्या तालुका संघटक करुणा बडेकर यांच्या हस्ते तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। पर्यावरण ऱ्हास करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला कर्जत तालुक्यातून हद्दपार करा आणि कर्जत तालुक्यातील प्रदूषण मुक्त वातावरण कायम ठेवा अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत तालुका प्रमुख करुणा बडेकर, जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे, पंचायत समिती सदस्या नमिता श्रीखंडे, हालिवली माजी सरपंच प्रमिला बोराडे, उपतालुका प्रमुख संगीता खडे, युवती सेना प्रमुख अर्चना म्हसे, कर्जत शहर प्रमुख योगिता डागा, मिरकुटे महिला विभाग संघटक आदी उपस्थित होते। ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कर्जत तहसीलदार धनंजय जाधव व कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ यांना निवेदन देण्यात आले। कर्जत तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या टोरेंटो वीज प्रकल्पा निवेदन देताना महिला आघाडीने नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी, आदिवासी, कष्टकरी आणि स्थानिक कुटुंबांचे विस्थापन होऊन अनेकांची घरे, शेती, व्यवसाय, उपजीविकेची साधने नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। तर या वीज प्रकल्पाचे उभे करण्यात येणारे टॉवर यामुळे अनेक शेतजमीन बाधित होणार आहे। जीवसृष्टीला हानी पोहोचवणारे विनाशकारी प्रकल्प बनवून तालुक्यातील पर्यावरण आणि मानवजातीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महिला आघाडीने दिला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संतोष पेरणे, कर्जत। शिवसेना महिला आघाडी कर्जत तालुका प्रमुख। सरकारने जर ह्या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। नमस्कार, आज आम्ही प्रांत आणि तहसीलदार यांना हे कर्जत तालुक्यामध्ये टोरंटो प्रकल्प होण्याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी आम्ही त्यांना पत्र देण्यासाठी आलो होतो। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे कुटुंबरायांचे वचन आपण नेहमीच ऐकतो, परंतु आज या वृक्षांच्या मुळावर धावा घालण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे। तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील आपल्या सैनिकाला पत्र लिहिले असताना त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आंबा फणसाची झाडं जी आहेत ती मोठमोठी झाडं जनतेने आपल्या मुलाबाळांसाठी वाढवलेली असतात, त्यांच्यावर त्यांचा जीव असतो। त्यामुळे आरमारासाठी जर लाकूड पेटा हवा असेल तर पहिल्यांदा ज्यांनी ती झाडं वाढवलेली आहेत, लहानाची मोठी केलेल्या आहेत, त्या जनतेच्या देशभक्ती झाडं मागवा। परंतु आज आपलं स्वतंत्र सरकार असताना आपल्या स्वतंत्र भारतामध्ये मात्र सरकारची हुकूमशाही आहे, हुकूमशाही चाललेली आहे। कोणत्याही मागण्यांकडे जात नाही आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आज या टोरंटो प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो एकर झाडं तोडली जाणार आहेत। वन्य पशुपक्षी, मोठे पशुपक्षी जे आहेत ते बेघर होणार आहेत। अनेक शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधव जे आहेत ते बेरोजगार होणार आहेत आणि यांचा विचार न करता सरकार मात्र बेगुंदशाहीपणे हा जो प्रकल्प लागत आहे तो प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे या कर्जत तालुक्यामध्ये जो प्रकल्प होऊ घातलेला आहे या प्रकल्पामुळे हाय व्होल्टेजची जी लाईन जाणार आहे त्या लाईनमुळे अनेक शेकडो गावं, वाड्या, वस्त्या बाधित होणार आहेत। परंतु त्या हाय व्होल्टेज लाईनचा जे स्थानिक लोक आहेत आणि जे बाधित लोक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यामुळे प्रकल्प विनाशकारी प्रकल्प आहे
जो सरकारने रद्द करण्यात यावा अशी आम्ही शिवसेना तसंच खालापूर महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेब प्रांत साहेबांना विनंती करत आहोत.